मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडावर्धिनी आणि कोथरूड येथील बालशिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मैसो क्रीडा करंडक 2026 या राज्यस्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद मैसो ज्ञानमंदिर कळंबोली या शाळेने पटकावले। यासह ही फिरता करंडकाची ही मानकरी ठरली आहे। या स्पर्धेचं हे 14वे वर्ष होतं। प्राथमिक शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी 3 दिवसीय निवासी क्रीडा स्पर्धा बालशिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल मयूर कॉलनी कोथरूड इथे पार पडले। आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू तेजल हसबनीस यांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षीस वितरण रविवारी झाले। तर या प्रसंगी मयसोचे उपाध्यक्ष प्रदीप नाईक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। तर यावेळी मयसोच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, क्रीडावर्धिनी आणि शाळा समितीचे अध्यक्ष विजय भालेराव तसेच मयसोचे सचिव अतुल कुलकर्णी, सहसचिव सुधीर भोसले, शाळा समिती महामात्र डॉक्टर नेहा देशपांडे, मुख्याध्यापिका अदिती कुलकर्णी, मंजुषा दुर्वे, सायली देशमुख यांच्यासह सर्व संस्थेचे आणि शाळेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। आणि खेळांनी मला काय दिलं तर त्यापैकी मला ज्या 3 गोष्टी वाटतात खूप महत्त्वाच्या आहेत त्या मी तुम्हाला सगळ्यांबरोबर शेअर करते। चालेल? सो पहिली गोष्ट म्हणजे मी टीम स्पोर्ट खेळते। तुम्ही सगळे इथेही टीम स्पोर्टच खेळलात। तर पहिली गोष्ट अशी आहे की मी स्वतः जिंकलेच, पण माझ्या टीममध्ये कोणी कोणी चांगलं केल्यावर मी एन्जॉय केलं। असं केलं का? किती लोकांनी केलं? शाबास। सो पहिली सगळ्यात महत्त्वाची क्वालिटी आहे की आपण जशी स्वतःची सक्सेस किंवा स्वतः चांगलं केल्यावर एन्जॉय करतो तसं आपल्या टीम, आपल्या मित्रमैत्रिणींनी चांगलं केल्यावर आपल्याला एन्जॉय करता आलं पाहिजे। दुसरी गोष्ट, स्वतःशी प्रामाणिक राहता आलं पाहिजे। सगळ्यांना माहिती आहे की आपण किती एफर्ट्स दिलेत आणि आपण अजून काय चांगलं करू शकतो। तिसरी गोष्ट, जे शिक्षक आहेत, जे गुरु आहेत आपले, ते आपल्याला 4 गोष्टी चांगल्या सांगतात। आपले पालक वर्ग आहे तर आपल्याला त्या ज्या गोष्टी सांगतात ज्या आपल्या स्वतःच्या चांगल्यासाठी आहेत पण आपल्याला करणं अवघड जातं, तर त्या गोष्टी पण आपण केल्या पाहिजेत। आणि महत्त्वाचं म्हणजे खेळ हा आपल्याला एन्जॉय करायला आवडतोच, पण खेळ आपल्याला एक चांगला माणूस म्हणून पण घडवतो। सो जेव्हा कधी तुम्ही कुठेही जाल, आयुष्यात काही पण काम कराल, ग्राउंड असेल, वर्ग असेल, घरी असेल, तर ॲटलिस्ट प्रत्येकाने तो एफर्ट करा की 1% का होईना आपण बेटर माणूस म्हणून आपण जगलो पाहिजे। सो मला वाटतं या 3 खूप इम्पॉर्टंट क्वालिटी आहेत। मला माहिती आहे तुम्ही सगळे खूप एक्सायटेड। आपल्याला 3 गोष्टी सांगितल्या, त्या 3 गोष्टी लक्षात ठेवून मगच आपण आपलं बक्षीस घ्यायला जावं। आपण जो खेळ खेळतो त्याच्यावर आपली निष्ठा असतं, त्याच्याविषयी प्रामाणिक असतं, गुरुजनांनी दिलेला सल्ला किंवा केलेलं मार्गदर्शन याचाही आपण निश्चितपणे उपयोग करून घेतला पाहिजे। आत्ता ज्या वयोगटाच्या या स्पर्धा गेली अनेक वर्ष मयसो घेते, हा वयोगट हा नेहमी खेळतच असतो। खेळायला जा असं आपल्यापैकी कोणाला सांगावं लागत नाही, परंतु अभ्यास करायला सांगावं लागतं। परंतु आता पुढच्या काळामध्ये या दोन्ही गोष्टी 50-50% आपल्याला केल्या पाहिजेत। तर खेळांना खूप चांगलं भवितव्य आहे। कदाचित पुढच्या 8-10 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये सुद्धा ऑलिम्पिक स्पर्धा होऊ शकतात। आपल्याकडे त्याचं आयोजकपद येईल, त्यावेळेस समोर बसलेले आहेत तुम्ही सर्व आजचे विजेते आणि त्यांना सगळ्यांना प्रोत्साहन देणारे अन्य सर्व शिक्षक आणि विद्यार्थी हे त्या ऑलिम्पिक गेममध्ये कुठे ना कुठे निश्चित चमकतील असा विश्वास वाटतो। अमोल उदमले, C24 तास, पुणे।